भंडारा जिल्ह्यातील माथाडी कामगार यांना कामगार विभागात मार्फत मिळणाऱ्या पेटी व किचन शेडचे वाटप सुरू असताना भंडारा शहरालगतच्या अग्रसेन भवन येथे मोठ्या प्रमाणावर कामगारांची गर्दी झाल्याने त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काल सौम्य स्वरूपाचा लाठीचार्ज केला। यामुळे 5हून अधिक महिला जखमी झाल्या, तर या घटनेत अनेक महिलांचे हातापायाला गंभीर दुखापती झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच भंडाऱ्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर अशोक बागुल यांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या हुशारीने कामगार आयुक्तालयातील कर्मचारी व कंत्राटदाराला दमदाटी देऊन कर्मचाऱ्यांची संख्या वाढवत तेवढ्याच रात्री मनुष्यबळ वाढवून आलेल्या कामगारांना पेट्या वाटप कराच भाग पाडले। यातील अनेक कामगार हे पहाटेच्या 4 वाजतापासून रांगेत लागले होते व त्यांना कुठल्याही प्रकारची पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय कंपनीकडून करण्यात आली नाही। त्यामुळे त्या ठिकाणी अनेक महिलांना भोवड येत असून पडत असल्याचे दिसून येत होते। एकीकडे राज्य सरकार लाडक्या बहिणींना सन्मान देत आहे, तर दुसरीकडे सहाय्यक कामगार आयुक्त सारखे अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून या लाडक्या बहिणींसोबत गैरसोय व नियोजनाचा अभाव या ठिकाणी सरकारकडून दिसत आहे। थोडस समोर या ना, इकडे थोडस समोर तर या, का होणार आम्ही वाटप नाही करत, आम्ही पत्रकार लोक आहोत। अनेक बाया जखमी झाल्या। पोलिसांनी काही लाठीचार्ज केला मगाशी। आता ॲम्ब्युलन्स आता कारण की मी इकडची अंदरची गर्दी बघत आहे। वास्तविक मी जेव्हापर्यंत बाहेर होतं तर फक्त एक लेडीज जिला थोडीशी दुखापत वाटत होती, तर आपण त्यांना पाणी वगैरे देऊन त्यांना त्याच्यानंतर आपल्यापर्यंत पेटी आणि किचन सेटचं जे आहे त्यांना व्यवस्थित दिलं आणि त्यांना बाहेर व्यवस्थित त्यांना आपण पाठवलेलं आहे। आणि ह्याला आपण पेटी वाटप पण इथला जो कामगार आयुक्त आहे हेकेखोर आहे, कोणत्याही लोकांची ऐकत नाही। फक्त ह्या पेटी वाटपामध्ये एवढा घोळ सुरू आहे, पैसे घेऊन लाभार्थीचे अर्ज मंजूर केले जातात। ते आमचे कामगार आहेत त्यांच्या मुलांना स्कॉलरशिपची योजना आहे त्याच्यामध्ये सुद्धा घोळ आहे। आणि जर हे असं आज आम्ही जे बघत आहोत या ठिकाणी भंडारा येथील अग्रसेन भवनमध्ये ते जे आमचे कामगार लोक होते पेटी वाटपसाठी घेण्यासाठी गेले आणि त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला, खऱ्या अर्थानं हे गांभीर्यपूर्वक घटनामध्ये जी निषेध करण्यालायक गोष्ट आहे की तुम्ही शासनाच्या योजना बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।